गेला विटून तुझी बघून जीव गेला विटून जाऊ चल निघून लांब 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 लांब. कॅपकटमध्ये फोटो ॲड केल्यानंतर लास्टचा भाग एडिट करून टाकायचं आणि रेशोचे ऑप्शन सिलेक्ट करून 9:16 हा रेशो घेऊन घ्यायचा. त्यानंतर फोटोला असं प्रॉपरपणे झूम करून सेट करायचं आणि मटेरियलमध्ये दिलेला व्हिडिओ आहे तो ॲड ओव्हरले करून ॲड करून घ्या. व्हिडिओ आहे तो ॲड करून घ्यायचा आणि खाली स्क्रोल करून एक्स्ट्रॅक्ट ऑडिओमध्ये कन्वर्ट करायचं. त्यानंतर फोटोची लेंथ ही सॉंगच्या शेवटपर्यंत अशी ओढून न्यायची. त्यानंतर बॅक यायचं आणि जिथे इथं बीट दिसेल बीट 1 आणि बीट 2 असं दिसेल तिथे इथं फोटोला स्प्लिट करायचं. चला तर एकदा मी फोटोला स्प्लिट मारून घेतो, नंतर व्हिडिओ कंटिन्यू करू. अशा प्रकारे स्प्लिट मारून आल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आणि बीट मारचा व्हिडिओ आहे तो डिलीट करून टाकायचा. त्यानंतर आपण फोटोला ॲनिमेशन पण केलेलं आहे. मी तुम्हाला इफेक्ट सांगतो मी कोणकोणते आहे ते तुम्ही प्रॉपरपणे ॲडजस्ट करून टाका. तर 2 नंबरची इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. त्यात आपण लावलेला आहे पेंडुलम 1 हा इफेक्ट आपण लावलेला आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. त्याला पण आपण पेंडुलम 2 हा इफेक्ट अप्लाय केला आहे. त्यानंतर पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये पण यायचं आणि इथं लावलेलं आहे आपण 2 नंबरचा आहे डायनॅमिक शेप हा इफेक्ट लावलेला आहे. त्यानंतर पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. आपण त्याला लावला डिस्ट्रॉय लेफ्ट हा इफेक्ट लावला आहे. पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि त्याला आपण लावला आहे डिस्ट्रॉय राईट हा इफेक्ट अप्लाय केला आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला लावला आहे आपण फन हाऊस मिरर हा इफेक्ट लावलेला आहे. त्याच्या पुढच्या इमेजला आपण लावलेला आहे ॲनिमेशनमध्ये यायचं आणि इथं वेव अँड स्लाईड हा इफेक्ट लावला आहे. त्याच्या पुढच्या इमेजला पण आपण कॉम्बोमध्ये जाऊन 3D कार्ड 5 हा इफेक्ट लावला आहे. त्याच्या पुढच्या इमेजला आपण 3D कार्ड 3 हा इफेक्ट लावला आहे. त्याच्या पुढच्या इमेजला आपण लावलेला आहे इफेक्ट स्लिप अँड स्लाईड 2. त्याच्या पुढच्या इमेजला लावलेलं आहे आपण स्लिप अँड स्लाईड 1 असं मागं पुढे केलेलं आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला पण लावलेलं आहे पण स्लिप अँड स्लाईड 2 लावले. त्याच्या पुढच्या इमेजला पण आपण स्लिप अँड स्लाईड 1 म्हणजे 4 आहे त्या 4ला पण आपण स्लिप अँड स्लाईड लावलेला आहे. त्या पुढच्या इमेजला आपण लावलेला आहे फ्लिप बुक हा इफेक्ट लावला. त्याच्या पुढच्या इमेजला आपण लावलेला आहे ट्रिपल वाईप हा लावलेला आहे इफेक्ट. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला आपण लावलेला आहे स्ट्रिकी नोट हा इफेक्ट आपण त्याला अप्लाय केलेला आहे. त्याच्या पुढच्या इमेजला आपण पेंडुलम 1 लावलेला आहे आणि दुसऱ्या इमेजला पण आपण पेंडुलम 2 हा लावला आहे. त्याच्या पुढच्या इमेजला आपण लावला आहे से आउट लावल्यानंतर आपण लावला आहे स्लाइड अँड व्ह्यू हा इफेक्ट अप्लाय केला आहे. त्याच्या पुढच्या इमेजला आपण लावला आहे स्टेट डिसॉर्ट अँड स्टेट हा इफेक्ट लावला आहे. त्याच्या पुढच्या इमेजला आपण लावला आहे स्लाइड अँड व्ह्यू आणि शेवटच्या याला लावलेलं आहे आपण स्नॅपशॉट लावलेला आहे. त्यानंतर बॅक यायचं आणि स्टार्टिंगला इफेक्टमध्ये आल्यावर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आणि प्रोमध्ये आल्यावर इथे दिसेल तुम्हाला स्टार्टिंगला सुपर लार्ज हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आणि इथं यायचं लाईट इफेक्टमध्ये आल्यावर लेक 2 हा इफेक्ट दिसेल तो अप्लाय करायचा आहे. तो पूर्णपणे अप्लाय करून टाकायचा. इथून ते इथपर्यंत अप्लाय करून टाकायचं. त्यानंतर थोडं समोर यायचं आहे आणि इथं आपल्याला लावायचा एक परत इफेक्ट. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये बॉडी इफेक्टमध्ये आल्यावर
खाली स्क्रोल फ्लिप हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर इथून इथपर्यंत अप्लाय केल्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये जायचं आणि ॲडजस्टमेंटमध्ये फिल्टर हा पूर्ण कमी करायचा. त्यानंतर त्याची लेंथ इथपर्यंत ठेवायची आणि स्टार्टिंगला यायचं. आपला व्हिडिओ हा रेडी झाला आहे. एक्सपोर्टच्या बटनवर क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा.